घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 9067 75 15 75. राहुरी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल 5 दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आलेला आहे. या प्रकरणात आता लव्ह जिहादचा अँगल जोडला जात असून राजकीय वातावरणही तापलंय. राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक सुरत रोडलगत रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका केली आहे. मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे. 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नाही. पालकांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली आणि अखेर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात यश आले. या प्रकरणात मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण वय वर्ष 18, कौसर हैदर पठाण वय वर्ष 22, आकाश शरद संसारे वय वर्ष 19 यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. मुख्य आरोपीसह अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. पीडितेच्या जबाबानुसार पोस्को आणि लैंगिक अत्याचाराची कलम लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी या प्रकरणाला लव्ह जिहाद असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. गावकऱ्यांनी देखील गाव बंद ठेवून लव्ह जिहादचा आरोप केला होता. सध्या पोलीस तपास सुरू असून या प्रकरणामागे आणखी काही धागेदोरे आहेत का याची चौकशी सुरू आहे. राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे. पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भौर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.